दरम्यान खड्ड्यांचा प्रश्न फक्त ठाणेकरांपुरता मर्यादित नाही तर मुंबईकरांना सुद्धा याच खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागतोय। मुंबईत गेल्या 4 दिवसात झालेल्या जोरदार पावसामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतंय। अनेक ठिकाणी रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत। सांताक्रूज मधल्या वाकोला पुलावरची परिस्थिती तर अत्यंत वाईट आहे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी पारस दामा यांनी। पश्चिम द्रुतगती मार्ग हे मार्ग महाराष्ट्र आणि मुंबईला खूपच महत्त्वाचा मार्ग आहे। हर रोज इथून लाखो यात्री यात्रा करते, पण पाऊस येते आणि सगळं प्रॉब्लेम सुरू होतं। इथे आम्ही वाकोला ब्रिजला उभो आहो आणि इथे ट्रॅफिकची समस्या खूप वाढली आहे। कारण काय? कारण आहे पॉट होल्स, गड्डे। इथे इतके गड्डे वाढले आहे की तुम्ही इमॅजिन करू शकत नाही की लोकांना किती पीडा होत आहे। तुम्ही इथे बघू शकतो, व्हरायटी आहे खड्ड्याची, अलग अलग व्हरायटी आहे, स्मॉल, लार्ज, एक्स्ट्रा लार्ज, सगळं इथे खड्डे इथे आहे। प्रत्येक वर्ष सरकार बदलते, सरकारला नवीन मंत्री येते, अलग अलग स्थिती उत्पन्न होते, पण ते स्थिती आहे मुंबईला रस्त्याची स्थिती ते सेम राहते आणि लोकांना खूप प्रॉब्लेम फेस करावा लागते। पण समस्याचा हल काय? कोणी काय सांगत नाही। फक्त इथे जे खड्डे होते ते कधी भरत नाही। 4 दिन पाऊस पडलो आणि ते आती कंडिशन जे आहे खूपच डिफिकल्ट होते। आता तुम्ही ट्रॅफिक बघू शकता, किती ट्रॅफिक आहे। 2:30 वाजायची वेळ आहे आणि इथे कंटिन्यूस लोक सफर करते। लोक ऑफिसला जात आहे, कुणी घरी जात आहे, पण ते खड्डे इथे आहे तिची कोई चौकशी घेत नाही। सवाल हेच आहे की फक्त इलेक्शन समयलाच नेता आणि प्रतिनिधी वोटला जाता, पण पाऊस येते आणि कंडिशन्स खराब होते, तिथेही प्रतिनिधी आणि सरकारचे लोक कुठे होते? आता स्थिती खूप गंभीर झाली आहे। मुंबईचे अलग अलग रस्ते आहे, तिथे पण अशीच कंडिशन आहे आणि मुंबईकरला काफ़ी दिक्कत का सामना कर रहते हैं। मुंबई से कैमरामैन जीतू वाघमारे के साथ पारस दामा, NDTV मराठी।